आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी या मीडियाने केली, महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नव्हे तर पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराजांना पोहोचवण्याचं जे काम केलं आणि तेवढंच काम केलं नाही तर त्याच्या पुढं बायोपिक करायची त्यांची तयारी आहे. आणि महाराजांनी आशीर्वाद दिला तर 100% पुढचं चित्रकरण महाराजांच्या विचाराचे, महाराजांच्या मनाचे चित्रकरण करण्याचा त्यांचा उद्दिष्ट सगळ्यात मोठा या ठिकाणी मांडलेला आहे. महाराज त्यांना या सप्त्याच्या निमित्तानं यश देऊ आणि त्यांच्या मनातल्या संकल्पना महाराज या सप्त्याच्या निमित्तानं पूर्ण करू आणि त्यांच्या मनातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत मीडियाच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्याचं मनोधैर्य आज आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांचं करतो. कारण का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मीही मीडियाच्या बाबतीत अतिमग्न असतो, कारण का गडाच्या बाबतीमध्ये मीडिया हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. आणि ते करत असताना एक विशेष वाटलं की सकाळी 2 तासामध्ये कमीत कमी 11 ते 12 रील्स आपल्या ठिकाणी आल्या होत्या. आजच्या दिवसातल्या मोजल्या तर कमीत कमी 120 रील्स आपल्या इंस्टाग्रामवर पोचवल्याचं एवढं मोठं कार्य एका दिवसामध्ये करणं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. 40 मॉनिटर काम करतात, 40 माणसं या ठिकाणी काम करतात आणि प्रत्येक कॅमेरामन प्रत्येक या ठिकाणी काम करत असून प्रत्येकाचं चित्रकरण टिपण्याचं काम आणि मनुष्यावरून पोहोचवण्याचं काम सेकंदात करणारी व्यक्ती यांचा याच गडाच्या वतीने मी या दोघांचा सत्कार या ठिकाणी करतो आणि त्यांचा मनोकामना पूर्ण करो एवढीच महाराजांना प्रार्थना करतो. संगमनेरमधली ही सर खूप मोठी टीम आहे, CG बक्स आणि त्यांची सगळी टीम, विशाल सर आणि मेजर साहेब, त्यांचा सन्मान या ठिकाणी आबासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. मी आबासाहेबांना विनंती करतो आपण हा सन्मान करावा. हजारो लोक दररोज या सप्ताहासाठी उपस्थित असतात, परंतु लाखो लोकांपर्यंत डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हा सप्ताह पोहोचवण्याचं काम या टीमच्या माध्यमातून होतंय. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात. आणि दररोज या सप्ताहामध्ये घडणारी बारीक बारीक गोष्ट आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळते. सकाळी नरेंद्राचार्यजी महाराज येऊन गेले, लगेच पुढच्या काही मिनिटांमध्ये रील्स या सगळ्या व्हायरल झाल्या होत्या आणि सुंदर मोठी टीम विशाल सर मेजर साहेबांची आहे आणि खूप चांगलं काम सरांच्या माध्यमातून होते. सर शुभेच्छा. एक फोटो मेजर साहेब, एक जयघोष घेऊयात. महासिद्ध योगी हठ योगी आधीश्वर यावत चंद्र दिवाकर गगनगड स्वामी गगनेश्वर कृपा सिंधू विश्व गौरव विश्वभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सिद्धो को सिद्धो आदि दत्तात्रेय सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. परम पूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराज की जय. हर 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 हर. धन्यवाद. जय गगनगिरी, जय महाराष्ट्र, जय भारत. आभारी आहोत आपण. देवराज यांना मी विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे. देवराज आणि आबासाहेब थोरात यांनाही विनंती करतो या ठिकाणी या. उल्हासगिरी महाराज, बाळू महाराज, संजयगिरी महाराज यांनी या ठिकाणी यायचं आहे. समोर या, येते तर जरा समोर या. देवराज इकडे या. नाही, कसं असते ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, कारण का मीडिया ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की दरवर्षी सप्त्याला ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवा एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतोय. म्हणून हा गडावरचा आशीर्वाद, सत्कार नाही मी म्हणत, पण हा आशीर्वाद गडावरचा तुमच्या पाठीशी
इथून पुढचे जेवढे सप्ताह असतील त्या सप्त्यासाठी ही सेवा सदैव तुमच्याकडनं लागू राहावी एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. देव राज भाऊंचा सन्मान होतोय. सगळ्यात सहकार्य मोठं आहे आणि देवराज भाऊंच्या हातात असणारा वॉकी टॉकी चार्जिंग दोनदा संपत असेल एवढा संपर्क प्रत्येकाशी ठेवून नियोजनात खूप मोठी भूमिका देवराज भाऊ आणि त्यांची सगळी टीम बजावते. या सप्ताहासाठी सगळ्यात मोठं योगदान गुंजाळवाडी ग्रामस्थांचं आहे, सगळ्या युवकांचं आहे गुंजाळवाडीमधील, आणि सर्व गगनगिरी महाराज भक्त परिवार या सर्वांचं सुद्धा तितकंच मोठं योगदान या सप्ताहासाठी आहे. सर्वांचं या निमित्ताने खूप खूप धन्यवाद. आजच्या या दिवशी सर्वांचं सहकार्य लाभलं. अगदी सकाळी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आगमनापासून कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन आणि सगळ्या पाहणी दौऱ्यापर्यंत सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. या निमित्ताने अमृतानी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी साहेब, व्हाईस चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट नानासाहेबजी शिंदे साहेब यांचंही स्वागत. अमृतानी बँकेच्या वतीने मोफत खातं उघडून 5 खातेधारकांच्या झिरो बॅलन्सवर खातं उघडून भाग्यवान 5 खातेधारकांना इन्शुरन्ससुद्धा आहे, तर त्याचे लाभ सगळ्यांनी घ्या.